मी घराचं थोडंसं डीप क्लीनिंग आणि डिक्लटरिंग करायला सुरुवात केलेली आहे. डिक्लटरिंग आणि आज नंबर आलेला आहे माझ्या इयरिंग्स कलेक्शनला थोडंसं डिक्लटर करायचा. सगळे इयरिंग्स बघताना खूप छान वाटतात. वॉव! किती सुंदर आहे. का फेकायचे आहेत? पण जवळून जर बघितल्या तर थोडंफार काही इयरिंग्सची पॉलिश गेलेली असते, काहींचा खडे पडलेले असतात, काही थोड्याशा तिरप्या झालेल्या असतात, काही ना काहीतरी डॅमेज झालेला असतो. मग त्याच गोष्टी मी आज जरा डिक्लटर करत होते. आणि प्रत्येक इयरिंग्स सोबत एक आठवण असते. मी हे इथे घेतली होती, ती तिथे घेतली होती. आणि असं आपण सगळंच साठवून ठेवत असतो. आणि म्हटलं चला आज जरा ह्या गोष्टी सॉर्ट आउट करूयात. म्हणजे कसं पटकन जेव्हा आपल्याला घालायचं असेल, तेव्हा त्या सगळ्याच व्यवस्थित असतील तर आपल्याला त्या घालता येतात. आणि मी इयरिंग्सचे 3 बॉक्सेस केले. एक डेली वेअर आहे. डेली जे वेअर करतो त्या वेगळ्या, त्या एका बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर ट्रेडिशनल वेअरच्या वेगळ्या आणि वेस्टर्नच्या वेगळे कानातले. तर असे मी सगळे थोडे माझे एकत्र झाले होते, तर ते परत मी जागच्या जागी ठेवून देते. खरं आहे वस्तूंचं डिक्लटर करणं खूप ईझी असतं दॅन मनाच्या डिक्लटरिंगपेक्षा असं मला वाटतं. आणि जेव्हा-जेव्हा मी हे डिक्लटरिंग करते ना, तेव्हा-तेव्हा माझ्या मनातला कुठलातरी एक थॉट असा क्लिअर होत असतो. आय डोंट नो हे कसं काय, पण होतं असं मला फील होतं. तुम्हाला पण होतं का? कमेंट करून नक्की सांगा. तर आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मनाचं डिक्लटरिंग का महत्वाचं आहे? कधी असं होतं का, की बाहेरून सगळं ठीक दिसत असतं, पण मन मात्र सतत काही ना काहीतरी विचार करत असतं, की काल काय झालं होतं, उद्या काय होईल, लोकं माझ्याबद्दल काय विचार करत असतील, मी हे का बोलले, मी तेव्हा असं का केलं, माझ्याकडून चूक तर झाली नाही ना, माझं आयुष्य इतरांपेक्षा मागे तर नाही ना? आणि ह्याच विचाराने आपण स्वतःला सर्वात जास्त त्रास करून घेतो. आपलं घर अस्ताव्यस्त झालं, की आपण काय करतो, की जे अननेसेसरी थिंग आहे त्या बाजूला करतो. जुन्या वस्तू टाकून देतो, कपाट आवरतो, टेबल साफ करतो, धूळ झटकतो. आपल्या मनाचं काय? मनामध्ये वर्षानुवर्ष साठलेले विचार, भीती, अपेक्षा, अपराधीपणा, जुन्या आठवणी आणि इतरांच्या मतांचा भार आपण तसाच घेऊन फिरत असतो. म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत, मनाचं डिक्लटरिंग म्हणजे काय आणि ते का गरजेचं आहे आणि रोजच्या आयुष्यात ते प्रत्यक्षात म्हणजे कसं करायचं? आता मनाचं डिक्लटरिंग म्हणजे नेमकं काय? तर डिक्लटरिंग म्हणजे प्रत्येक विचार नष्ट करणं नाही, असं नाही. कारण विचार हे येणारच आहे. आपण त्याला थांबवू शकत नाही कारण ती मनाची नैसर्गिक प्रोसेस आहे. मनाचं डिक्लटरिंग म्हणजे काय? तर कोणता विचार महत्त्वाचा आहे, कोणता अनावश्यक आहे, कोणता आपल्या नियंत्रणात आहे, कोणता विचार सोडून द्यायचा, हे जरा ओळखायला शिकायचं आहे. प्रत्येकच विचार आपण मनामध्ये जर धरून ठेवला, तर आपलं कसं होईल, हो की नाही? आपण आपल्या मनात अनेकदा 3 प्रकारचे मानसिक कचरा हा जमत असतो. पहिला म्हणजे भूतकाळातला कचरा. मी तेव्हा अशी चूक केली का? केली का? मी तसं का बोलले? माझ्यासोबतच हे असे का वागले? वगैरे, वगैरे. मी तो निर्णय घेतला असता तर असं. दुसरा म्हणजे भविष्यातली चिंता. उद्या काय होईल? माझं काम टिकेल ना? मला यश मिळेल ना? आणि तिसरं म्हणजे इतरांच्या मतांचा भार. लोकं काय म्हणतील? मी हे कपडे घातले तर हे काय म्हणतील? माझं काम पुरेसं नक्की चांगलं आहे का? माझ्यापेक्षा तो पुढे गेला का? आम्हीच मागे राहिलो का? हे विचार आपल्या मनाची ऊर्जा सतत वापरत असतात आणि तुम्हाला खूप थकल्यासारखं होतं. कधी एक्सपिरियन्स करून बघा. बघितलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. दुसरं म्हणजे ह्यासाठी काय करायचं? एक पहिलं पाऊल उचलायचं ते म्हणजे मनात नेमकं काय चाललेलं आहे ना, ते लिहायचं आहे. मन साफ करण्याचा सर्वात मोठा आणि सोप्पा मार्ग म्हणजे मन कागदावर उतरवणं. म्हणजे काय? तर एक वही घ्यायची आणि स्वतःला विचारायचं, "सध्या माझ्या डोक्यात सर्वात जास्त कोणते विचार फिरत आहेत?" विचार चांगले आहेत की वाईट ह्याचा निर्णय घ्यायचा नाही आपल्याला. त्याच्यामध्ये वेळ नाही घालवायचा. फक्त लिहायचं. उदाहरणार्थ, मला भविष्याची चिंता वाटत आहे किंवा अमुक-अमुक व्यक्तीचं हे बोलणं मला आवडलेलं नाही. मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होतोय. मला माझ्या कामाबद्दल इन्सिक्युअर फील होतंय. मला सतत इतरांशी तुलना करायची सवय झालेली आहे. स्वतःशी प्रामाणिकपणे. आणि हे लिहिल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची करायची, की आपण विचार नाही, आपण विचारांकडे पाहू शकतो. आणि जेव्हा आपण विचारांकडे थोडं अंतर ठेवून पाहायला शिकतो ना, तेव्हा त्याचा प्रभाव कमी होऊ लागतो. थोडक्यात काय तर जरासं इग्नोर, लेट गो करायला शिकायचं. आणि नंतर काय करायचं, की प्रत्येक विचाराला एक प्रश्न विचारा, की हा माझ्या नियंत्रणात आहे का? कारण काही गोष्टी आपल्या खरंच कंट्रोलमध्ये नसतातच. बाहेर पाऊस पडणार आहे, तो पडणार आहे. आपण आपण स्वतः त्याला काही करू नाही शकत. म्हणजे हा माझ्या नियंत्रणात आहे का? एखादा विचार जर तुम्हाला वाटतोय,
असेल नियंत्रणात तर त्याच्यावर ॲक्शन घ्या. नसेल तर तो सोडून द्यायला शिकणं पाहिजे. जसं की लोकं माझ्याबद्दल काय विचार करतील? स्वतःला विचारायचं, लोक काय विचार करतील हे माझ्या नियंत्रणात आहे का? नाही. उत्तर ऑफ कोर्स नाही येणार. मग त्या विचारांवर आपण आपली ऊर्जा, आपली वेळ, आपली एनर्जी खर्च करून काय फायदा आहे? दुसरं उदाहरण, उद्या नेमकं काय होईल? पूर्ण भविष्य आपल्या नियंत्रणात असतं तर आपलं आयुष्य किती छान झालं असतं, पण तसं नसतं. म्हणून आपल्या हातात काय आहे, की आज आत्ताच्या ह्या क्षणी मी काय करू शकते? म्हणून विचार बदला. उद्या काय होईल याऐवजी आज मी कोणतं काम असं चांगलं करू शकते, ज्यामुळे मला चांगलं वाटेल आणि उद्याचा दिवस चांगला जाईल. हा एक छोटासा बदल मनाला वर्तमानात आणायला शिकवतो. पुढचं म्हणजे प्रत्येक गोष्ट मनात ठेवणं म्हणजे ताकद नसते. काही लोकांना वाटतं मी सगळ्या गोष्टी मनात ठेवते, कोणाला काही सांगत नाही. नाही, नाही. आपलं मन काही कचरापेटी नाहीये. दुःख, राग, निराशा, भीती सगळं जेव्हा तुम्ही आतमध्येच साठवत राहिलात ना, तर एक दिवस त्याचा भार जाणवायला लागतो. काही गोष्टी बोलून मोकळं व्हावं, काही गोष्टी लिहून मोकळ्या कराव्यात, काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, तर काही गोष्टी फक्त सोडून द्याव्या लागतात. सोडून देणं म्हणजे आपण हरलो असं नाही, तर कधी-कधी सोडून देणं म्हणजे ही गोष्ट माझ्या मानसिक शांततेपेक्षा मोठी नाही, असं स्वतःला सांगणं. पुढचा मुद्दा, जुन्या घटनांशी सतत संवाद करणं थांबवा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे असतं, की जुन्या गोष्टींमध्ये आपण घडी-घडी अटकलेलो असतो. आपल्या मनात काही जुन्या घटना पुन्हा-पुन्हा चालू असतात. घटना संपलेली असते, पण आपण आजही मनामध्ये तिची चर्चा सुरू ठेवत असतो. त्याने असं का केलं? मी असं का बोललो? मला तेव्हा असं उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भूतकाळ बदलता येत नाही, त्यातून शिकता येतं. म्हणून जुन्या घटनांकडे बघताना 2च प्रश्न विचारा, यातून मी काय शिकले आणि आता पुढे मला काय करायचं आहे? उत्तर मिळालं की फाईल क्लोज. प्रत्येक दिवसाला भूतकाळाची शिक्षा देण्याची गरज नाही. नाही म्हणायला शिका. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मनाचा पसारा वाढवण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो. प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करायची आहे, प्रत्येकाला खुश ठेवायचं आहे, प्रत्येक फोनला उत्तर द्यायचं आहे, प्रत्येक काम स्वीकारायचं आहे आणि मग शेवटी स्वतःसाठी वेळच उरत नाही. नाही म्हणणं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अपमान करायचा नाही, पण कधी-कधी आपण थकलेलो आहोत, आपल्याकडून ते काम होणार नाहीये, त्यावेळेस अशा वेळेस नाही म्हणणं हे योग्य ठरतं पोलाईटपणे. कधी-कधी स्वतःच्या वेळेचा आणि मानसिक शांततेचा आदर करणं महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट करू नाही शकत आणि प्रत्येक गोष्ट व्यक्तीला खुश ठेवणं ही आपल्या स्वतःची जबाबदारी नसते. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ना, एवढी आपण काळजी घेतली पाहिजे. पुढचा मुद्दा, तुलना कमी करा. मनाचा सर्वात मोठा मानसिक कचरा आहे तो म्हणजे तुलना. त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत, ती माझ्यापेक्षा पुढे जास्त गेली, त्याचं आयुष्य किती छान आहे. पण आपण दुसऱ्यांच्या आयुष्याचा दिसणारा भाग आपल्या आयुष्याच्या न दिसणाऱ्या भागाशी कंपेअर करत असतो. सोशल मीडियावर एखाद्याचा आनंद दिसतो, पण त्याच्या मागची मेहनत दिसत नाही. त्याचं यश दिसतं, पण आपल्याला नसतं माहिती तो आधी किती वेळा फेल झाला असेल, किती त्याने संघर्ष केला असेल. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारायचा, की मी कालच्यापेक्षा आज थोडा चांगला आहे का? म्हणजे तुलना कोणाची करायची? तर स्वतःशीच. पुढचं डिजिटल डिक्लटरिंग करा. मनाचा पसारा फक्त विचारांनी वाढत नाही. आपण दिवसभर जे बघतो, ऐकतो, वाचतो त्याचा परिणाम आपल्या स्वतःवर हा होत असतो. आठवड्यातून एकदा तुमच्या फोनकडे बघा. ज्या अकाउंट्समुळे तुमची सतत तुलना, चिडचिड, नकारात्मकता वाढत असेल त्यांना अनफॉलो करा, म्यूट करा. अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद ठेवा. फोनमध्ये असलेले जे काही ॲप्स आहेत, जे तुम्ही वापरत नाहीयेत, ते काढून टाका. अनवॉन्टेड फोटो क्लिअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उठल्याबरोबर आणि झोपण्याच्या आधी फोन पाहण्याची सवय कमी करा. कारण दिवसाची सुरुवात आणि शेवट मनासाठी खूप महत्त्वाचा असतो. रात्री झोपण्याच्या आधी फक्त जरा लिहा, की आज दिवसात काय छान झालं, उद्या मी काय एक छोटं पाऊल स्वतःसाठी उचलणार आहे किंवा माझ्या मनामध्ये आज कोणती गोष्ट राहून गेली आणि कोणत्या गोष्टीवर आपण काम करणार आहोत, बस. प्रत्येक समस्येचं उत्तर त्याच रात्री आपल्याला शोधायची गरज नसते. काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो आणि टाईम इज द सोल्युशन. आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला माफ करा. कधी-कधी मनातला सर्वात मोठा पसारा दुसऱ्यांबद्दलचा राग नसतो, तर तो असतो स्वतःबद्दलचा राग. मी पुरेसा नाही, मी चुकीचा निर्णय घेतलेला होता, माझ्याकडून चूक झाली. पण लक्षात ठेवा, तुम्ही आज जे जाणता ते कदाचित त्यावेळी तुम्हाला माहीत नव्हतं. त्यावेळी
त्यावेळच्या तुमच्या ज्ञानानुसार, परिस्थितीनुसार, क्षमतेनुसार तुम्ही निर्णय घेतले होते. चूक झाली असेल त्याची जबाबदारी घ्या, शिका त्यातून आणि गरज असेल तर माफ करा. पण स्वतःला आयुष्यभर शिक्षा देऊ नका. स्वतःला माफ करणं म्हणजे चूक योग्य ठरवणं असं नाही, तर स्वतःला पुढे जाण्यास परवानगी देणं. आणि मन रिकामं ठेवण्यापेक्षा मनाला योग्य दिशा द्या. त्यासाठी थोडं चांगलं वाचन करा, चालायला जा, निसर्गात वेळ घालवा, व्यायाम करा, कुटुंबियांशी मनापासून बोला, चांगल्या मित्र-मैत्रिणींशी मनापासून डिस्कस करा. काही नवीन गोष्टी शिका, नवीन लेखन काहीतरी करा, प्रार्थना, ध्यान यामध्ये हे करण्यासाठी पण थोडासा वेळ द्या. कारण मनाला फक्त रिकामं करायचं नसतं, तर योग्य गोष्टींनी भरायचं सुद्धा असतं. आणि आजमध्ये परत या. जेव्हा मन खूप विचार करत असेल ना, तेव्हा स्वतःला सांगायचं, मला संपूर्ण आयुष्य आज सोडवायचं नाहीये. मला फक्त आजचा दिवस जगायचा आहे. एक दिवस, एक काम, एक पाऊल एवढंच. मनाचा डिक्लटरिंग ही एकदाच करायची गोष्ट नसते. जसं घर थोडं-थोडं आवरावं लागतं, तसं मन पण आपल्याला थोडं-थोडं साफ करावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही मेडिटेशन सुद्धा करू शकतात. खरंच खूप उपयोगी आहे. काही विचार ठेवायचे असतात, काही विचार बदलायचे असतात, काही गोष्टी स्वीकारायच्या असतात, काही गोष्टी शांतपणे सोडून द्यायच्या असतात. काय मग करणार ना मनाचं डिक्लटरिंग? नक्की करा. त्यासाठी मेडिटेशन, ॲफर्मेशन्स, निसर्गाच्या सानिध्यात फिरणं, वाचन, चांगल्या सवयी लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एक निर्णय ते म्हणजे आता प्रत्येक विचाराला माझ्या मनात कायमची जागा द्यायची नाही. म्हणजे तुमचं मन नेहमी सुटसुटीत राहील.